श्री गुरुदेव दत्त चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत असो. मी आबा गुरुजी. दैनंदिन जीवनात ज्या काही अडचणी येतात, निराशा असते माणसाला, भरपूर त्रास असतात वेगवेगळे. याच्यावर काही उपाय आहे का? तर एक रामबाण उपाय आहे की जो सर्व उपायावर एक स्तोत्र म्हटला असता त्याचा फायदा होतो. ते म्हणजे प्रभावी उपाय असे त्याच्यामध्ये भगवान दत्तात्रेयांच्या वरती असलेली स्तोत्र ही खूपच प्रभावीपणे काम करतात असं दिसतं पाहता. तसंच आज आपण बघणार आहोत परमहंस परिव्राजकाचार्य सद्गुरू श्रीमद वासुदेवानंद सरस्वती स्वामी यांनी लिहिलेलं म्हणजे टेंबे स्वामी महाराजांनी केलेलं दत्तस्तवन स्तोत्र. हे अत्यंत अद्भुत असं स्तोत्र आहे. चमत्कारिकरित्या काम करतं ते. अफाट सामर्थ्य आणि अचाट ताकदीचं स्तोत्र आहे ते. मी माझ्या या ज्योतिषशास्त्राच्या अभ्यासात आणि मार्गदर्शनात गेली 25 वर्ष मी ते देतोय वेगवेगळ्या उपाय समस्यांवरती. तर त्या स्तोत्रात 9 9 छोट्या ओळी आहेत. 9 कडवी आहेत म्हणजे 2-2 ओळींची. तर त्या प्रत्येक कडव्याचा काय अर्थ आहे आणि त्याचं महत्व काय आहे हे मी सांगायचा प्रयत्न करतो आज. पण ते कशावर काम करतं हे मात्र आज आपण नक्की बघूया. तर टेंबे स्वामी महाराज म्हणजे कोण? काही जणांना माहिती असेल, काही जणांना माहिती नसतील. या व्हिडिओच्या माध्यमातून त्यांना थोडी बहुत माहिती देता येऊ शकते मला. टेंबे स्वामी महाराज म्हणजे भगवान दत्तात्रेयांचा अवतार असे मान्यता पावलेले आणि असलेले परमहंस परिव्राजकाचार्य सद्गुरू श्रीमद वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज त्यांनी केलेलं आहे. तर त्यांनी अखंड भारत हे पायी चालून भ्रमण केलं आणि वेगवेगळ्या गोष्टींवरती वेगवेगळ्या लोकांना मार्गदर्शन केलं. त्यांची वाङ्मय संपदा ग्रंथ संपदा ही भरपूर आहे दत्त महाराजांवरती. आपण जो दिगंबरा जप करतो हा पण त्यानेच केलेला आहे. तर त्यांच्या वाणीला एक सिद्धी होती, मंत्रात त्यांच्या एक ताकद होती, दैवी शक्ती होती. त्यामुळे हे स्तोत्र अत्यंत पॉवरफुल रित्या काम करतं. त्यांच्या प्रत्येक स्तोत्रात ही मंत्रशक्ती सामावलेली आहे त्यांची. त्यामुळे ती 100% कार्यान्वित होते आणि आपलं जे इच्छित मनोकामना आहे ती सिद्ध होते. आता आपण स्तोत्राकडे वळूया. पहिलं कडवं त्यातलं जे आहे ते भूत प्रेत पिशाचाद्या यस्य स्मरण मात्रता दुरादेव पलायन्ते दत्तात्रेय नमामितम असं ती कडवं आहे. तर ह्या 2 ओळींमध्ये असं म्हटलं त्यांनी की भूत प्रेत पिशाचाद्या यस्य स्मरण मात्रता, ज्याच्या नुसत्या स्मरणाने आठवणीने भूत प्रेत पिशाच जी काही नकारात्मकता आहे ती क्षणार्धात आपल्यापासून मैलोनमैल लांब पळते. म्हणजे आपल्यात असलेली नकारात्मक ऊर्जा ही मैलोनमैल 2 क्षणार्धात नाहीशी होते. एवढं सामर्थ्य आहे त्याचं. अशी ताकद असलेल्या भगवान दत्तात्रेयांना मी नमस्कार करतो. अर्थाचा विस्तृत व्हिडिओ आपण नंतर करू. मी करणारच आहे तो पुढे. तो तुम्हाला येईलच. पण हा कशासाठी? जर तुम्हाला अनामिक भीती वाटत असेल, बाबा आमच्याकडे काही पैशाची त्रास आहेत असं तुम्हाला जर वाटत असेल की बाबा ह्याला बाधा झाली असं वाटत असेल, तर ही अनामिक जी भीती आहे ती घालवण्यासाठी हे तुम्ही म्हणू शकता. दुसरं कडवं यन्नाम स्मरणम दैन्यम पापम तापश्च नश्यती भीती ग्रहार्थी दुःस्वप्नम दत्तात्रेय नमामितम. याचा अर्थ ज्याच्या नामस्मरणाने दैन्य पाप आणि ताप भीती ग्रहार्थी म्हणजे आत्ता गोचरात विद्यमान असलेली ग्रहपीडा त्यांच्या दशा महादशा पत्रिकेत असलेल्या अशी जर काही त्याच्यापासून जर त्रास उद्भवत असेल तर तो नाहीसे करणाऱ्या भगवान दत्तात्रेयांना माझा नमस्कार असो असा याचा अर्थ आहे. आता 7.5 आहे किंवा एखाद्याला शनीची महादशा सुरू आहे, एखाद्याला गुरुची महादशा आहे, पत्रिकेत अनिष्ट आहे, तर तो हा स्तोत्र तिथे रामबाण काम, हे श्लोक तिथे रामबाण काम करतंय, स्तोत्र काम करतो. याचं पठण कसं करायचंय काय करायचंय ते नंतर आपण पाहूच. याच्यामध्ये एक असं म्हटलंय स्वामी महाराजांनी की भीती ग्रहार्थी दुःस्वप्नम म्हणजे वाईट स्वप्न पडणे, घाबरून दचकून उठणे असं जर काही मुलं तुमची करत असतील तर डिस्क्रिप्शन मध्ये माझं सविस्तर स्तोत्र येईल.
त्या स्तोत्राची एक चिमटी अंगारा तुमच्या घरात जो असेल तो घेऊन ह्याच्या 11 वेळा ही श्लोक म्हणायचा आहे आणि तो अंगारा त्या बाळाला लावायचा आहे. ते रडत असेल तर तात्काळ थांबेल, त्याला छान झोप लागेल. तुम्हाला झोप येत नसेल तर तुम्हीही हे स्तोत्र म्हणू शकता, हा श्लोक म्हणू शकता. त्याच्या पुढचा श्लोक आहे, संगजा देश कालोत्था अपि सांक्रमिका गदा शम्यंतीयत स्मरणतो दत्तात्रेय नमामितम. संगजा देश कालोत्था अपि संक्रमिका गदा शाम्यांत्य स्मरणतो दत्तात्रेय नमामितम. हा चौथा श्लोक आहे. तिसरा श्लोक आहे, दद्रुस्फोटक कुष्ठादी महामारी विषुचिका नश्यंतन्यापि रोगश्च दत्तात्रेय नमामितम. तिसरा श्लोक जो आहे हा काय म्हणतात याच्यात स्वामी महाराज की दद्रुस्फोटक कुष्ठादी, कुष्ठासारख्या महाव्याधी आणि दद्रुस्फोटक म्हणजे संसर्गाने उद्भवलेल्या है ना, म्हणजे खाज, खरूज, नायटा, आणखीन तत्सम, पुरळ, रॅशेस हे जर काही उठले असतील तर अशा पीडांपासून आपलं रक्षण करणाऱ्या भगवान दत्तात्रेयांना मी नमस्कार करतो, माझं वंदन आहे त्यांना, असा याचा अर्थ होतो. तर ज्याला कोणाला असे जर काही त्रास असतील संसर्गजन्य रोगाचे तर त्यांनी तुळशीच्या इथली माती घ्यायची किंवा स्वामी महाराजांचं नाव घेऊन कुठला तुमच्या घरात जो अंगारा असेल किंवा भस्म असेल तर ते घ्यावं. हा श्लोक 27 वेळा म्हणायचा आहे आणि तो लावायचा आहे. तुम्ही हे केलं असता याची पीडा 100% कमी होते. माझा वैयक्तिक अनुभव म्हणाल तर मला सोरियासिस झालेला होता, पण स्वामी महाराजांच्या कृपेने आज मी पूर्ण बरा आहे. माझ्या तळ हात आणि तळपाय याला सोरियासिस होता, जो कधीही बरा होत नाही, पण स्वामी महाराजांनी तो बरा केला, ही त्यांची कृपा असो. पुढचा जो मी चौथा श्लोक मगाशी वाचला, संगजा देश कालोत्था अपि सांक्रमिका गदा शाम्यांत्य स्मरण तो दत्तात्रेय नमामितम. तर अशी जे पॅन्डेमिक सिच्युएशन्स क्रिएट होतात, म्हणजे कॉलरा, महामारी, पट्टी, असे जे काही साथीचे रोग येतात, याच्यापासून रक्षण करणाऱ्या भगवान दत्तात्रेयांना माझा नमस्कार असो. हा श्लोक तिथे काम करतो. पुढचा श्लोक आहे, सर्पवृश्चिकर द्रष्टानाम विचारतानाम शरीरीनाम यन्नाम शांतिदम शीघ्रम दत्तात्रेय नमामितम. याचा अर्थ असा होतो की सर्पवृश्चिक द्रष्टानाम विषार्तानाम शरीरीनाम, म्हणजे आपल्याला काही विकार झाला असेल है ना, इन्फेक्शन झालेली असतील, विषबाधा, जे पूर्वीच्या काळी कसं जंगलातून प्रवास असायचा त्यामुळे सर्पाचा आणि विंचवाचं भय असेल, तर अशा विषबाधा झालेल्या माणसाला ज्या यातना असतात त्याचा परिहार करणाऱ्या, त्या जीवाला शांती देणाऱ्या भगवान दत्तात्रेयांना माझा नमस्कार असो. तुम्हाला जर काही इन्फेक्शनमुळे काही व्याधी झालेली असेल तर तुम्ही याचा वापर करू शकता. या श्लोकाचा असाही एक उपाय होतो की आपल्या जीवनात आयुष्यात जर कोणी विष कालवायचा प्रयत्न केला असेल तर त्यापासून 100% मुक्तता मिळू शकते या श्लोकाने. त्याचा पुढचा श्लोक आहे, त्रिविधोत्पात शमनम विविधा अरिष्ट नाशनम यन्नाम क्रूर भीतिघ्नम दत्तात्रेय नमामितम. त्रिविध उत्पातांचं शमन करण्याची ताकद, त्रिविध उत्पात म्हणजे आदिदैविक, भौतिक, अध्यात्मिक, या त्रिविध तापातून निर्माण होणारे ताप, आपल्या चुकींमुळे निर्माण होणारे ताप, म्हणजे याच्यातनं उत्पात निर्माण होतात. त्यातून विविध अरिष्ट, अनेक प्रकारची अरिष्ट आपल्याला येतात. त्या अरिष्टाचं निवारण करण्याचे सामर्थ्य या श्लोकात आहे. अशा निर्माण झालेल्या अरिष्टांचा निवारण करणाऱ्या भगवान दत्तात्रेयांना माझा नमस्कार असो. आजच्या स्पर्धात्मक युगात आता पुढचा जो मी श्लोक सांगणार आहे तो खूप काम करतो. वैर्यादी कृतमंत्रादी प्रयोगा यस्य कीर्तनात नश्यन्ति देव बाधाश्च दत्तात्रेय नमामितम. म्हणजेच कोणी काही केलेले दुष्प्रयोग, करणी, बाधा, जादू, टोणा, काळी जादू, फलाण, नजर दोष, हे जे काही सगळं आहे, ज्या काही वाईट शक्ती आहेत त्या, किंवा एखाद्या देवतेचा कोप झाला असेल किंवा प्रकोप झाला असेल तिचा, म्हणजे ती आपल्याला देवता अनुकूल नसेल, काही शूद्रतम देवता आहेत त्या पीडाच करतात, त्या कृत्या निर्मित केल्या जातात, तो वेगळा विषय आहे. पण त्यांच्यापासून निर्माण झालेले काही जर त्रास असतील, आपल्याला कोणापासून त्रास होत असेल, आपल्याला जाणवत असेल की बाबा हा जळफळाट करतो,
हा मला त्रास देतोय, तर हा मंत्र तिथे काम करतो. हा मंत्र तिथे खूप सुंदर तऱ्हेने काम करतो. म्हणजे तुम्हाला होणारे त्रास हे तात्काळ कमी होतात. अशा विविध अरिष्टांचं निरसन करणाऱ्या आणि देवबाधेपासून रक्षण करणाऱ्या भगवान दत्तात्रयांना माझा नमस्कार असो, असा त्याचा अर्थ होतो. पुढचा श्लोक आहे यत शिष्य स्मरणतात सद्यो गतनष्टादि लभ्यते य ईश सर्वतस्त्राता दत्तात्रेय नमामितम. खूप सुंदर श्लोक आहे हा. सगळे श्लोक छान आहेत, पण भगवान दत्तात्रयांच्या शिष्याचं स्मरण केलं असता हरवलेली वस्तू माणसाला परत मिळते. त्यांचा लाडका परमशिष्य म्हणजे कार्तवीर्य अर्जुन. त्याचा मंत्र आहे कार्तवीर्य अर्जुनो नाम राजा बाहू सहस्रवान तस्य स्मरण मात्रेण गतम नष्टंच लभ्यते. गेलेलं वैभव परत मिळवायची ताकद या मंत्रात आहे. जर उद्योगात काही कारणाने आपल्याला अपयश आलं असेल, दुसऱ्या काही गोष्टींमुळे आपल्या धनाचा अपव्यय झाला असेल आणि गेलेलं धन तुम्हाला जर परत मिळवायचं असेल तर हा श्लोक 100% तिथे काम करतो. त्याचं विधान कसं करायचंय तुम्ही सांगेन, त्याचा दुसरा व्हिडिओ आपण बनवू. अशा भगवान दत्तात्रयांना माझा नमस्कार असो, असा याचा अर्थ होतो. आता शेवट असा आहे, फलश्रुती ते सांगितली जयलाभ यश काम दातुर दत्तस्य यस्तवम भोग मोक्ष प्रदस्येमं पठेत दत्त प्रियो दियो भवेत. म्हणजे काय तर जय लाभ, जय आणि लाभ, धर्म अर्थ काम मोक्ष चतुर्विध पुरुषार्थ सिद्ध करून द्यायची ताकद या स्तोत्रात आहे. पृथ्वीवरचे सर्व ऐहिक भोग त्या माणसाला मिळतात आणि शेवटी तो मोक्षापर्यंत जातो. मोक्षाचं ज्ञान त्या माणसाला मिळतं आणि दत्त महाराजांची पूर्ण कृपा त्याच्यावर होते. तो दत्त महाराजांना प्रिय होतो. दत्त दियो भवेत म्हणजे एकाग्र चित्तानी या अखंड स्तोत्राचा पाठ जर तुम्ही केलात तर विविध अरिष्टांपासून, विविध संकटांपासून, व्याधींपासून, दोषांपासून याच्यात सगळं बहुतेक स्वामी महाराजांनी कव्हर केलेलं आहे. तर हे स्तोत्र 11 वेळा रोज संध्याकाळी म्हणायचं आहे. वास्तूत असलेल्या दोषाचं निवारण याच्यामुळे होतं. घरातील कौटुंबिक कलह संपतात. खूप याचे फायदे होतात. तुम्ही रोज 11 वेळा हे सुचिरभूतपणे म्हणा संध्याकाळी आणि त्याचा अनुभव काय आहे तुम्हाला कॉमेंट बॉक्समध्ये सांगा. तुम्हाला याच्यासाठी जर का आणखीन काही वेगळं मार्गदर्शन हवं असेल, एखाद्या वेगळ्या समस्या तुमची असेल तर हे स्तोत्रातला कुठला मंत्र म्हणावा असं तुम्ही मला विचारलं तर मी जरूर सांगेन. याचं विधान असं करायचंय की एखादी स्पेसिफिक तुम्हाला अडचण असेल तर त्याची एक माळ जप करायचा आहे आणि त्याच्या आधी मात्र 11 वेळा हे स्वामी महाराजांचं संपूर्ण स्तोत्र म्हणायचं आहे आणि संकल्प करून तुम्ही करा. 90 दिवस करून बघा किती फरक पडला. 8 दिवसातच फरक समजतो. तुम्ही करा आणि तुमचे अभिप्राय कॉमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कॉमेंटमध्ये श्री गुरुदेव दत्त असं लिहायला विसरू नका. आता भेटूया पुढच्या व्हिडिओत. तिथपर्यंत अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त ही उपासना तुम्हाला फलदायी हो आणि तुमच्या जीवनातल्या ज्या काही अडीअडचणी आहेत त्या दूर होऊन तुमची मनोकामना पूर्ण हो ही अशी परमहंस परिव्राजकाचार्य सद्गुरू स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करतो. धन्यवाद.